सुरळीत चालत असतो आणि आज आपण 22 वर्ष आज त्यांच्या आपण पहिल्या सल विवाहाला झालेले आहेत आणि आज 22 वर्षामध्ये आपण तो अभिरत्र या ठिकाणी वडत असताना खरं आता त्यांच्या अर्धांगिनी त्यांना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि आज 22वी अॅनिव्हर्सरी त्यांचा आज आपण इथे त्याला लग्न वाढदिवसाचा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि इथे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आपलं स्वागत आहे. मात्र 2 षटकार मात्र इथे ज्या रवी वाघोले यांच्या बॅटमधून आले मात्र स्टेटरचा फटका 20 मध्ये केला फटका चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर दणदण करत चौकार 4 धावा मिळतील 4. पुन्हा संघ आहे ना वाउंडर आपला जवळचा संघ आहे. मात्र पाहुणचार चांगला झालेला मात्र या ठिकाणी नारंगी संघ चांगली कामगिरी करतायत फलंदाज इथे रवी वाघवळे यांच्या बॅटमधून चौकार अंतराला सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं नारंगी संघाची धाव संख्या लागली धाव फलकावरती नाणेफेकीचं कौल आल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टोटल पहिल्या षटकामध्ये 17 धावा. याच्या अगोदर मॅच मध्ये सुद्धा आपण म्हटलं नाणिवली संघाने 20 धावा पहिल्या ओव्हर्समध्ये केल्या होत्या आणि उर्वरित 3 षटकामध्ये धावा त्याच्या खूप कमी आल्या आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करताना अजिंक्य भट असं वाटत होतं का सामना या ठिकाणी पराभूत होतोय की काय. नाणिवली संघ आता त्यांची जी गोलंदाजी आपण पाहिली असेल खूप चांगली राहिलेली आहे आणि येथे आता मात्र आपण पाहिलं असेल भिलल संघात आत्मपरीक्षण करतो आपल्या चुका झाल्या कुठे आपलं काय चुकलं कुठं का या ठिकाणी गोलंदाजी कोणाला दिली आणि गोलंदाजी कोणाला द्यायची होती ते आता आत्मपरीक्षण करतात. पुढील मॅचसाठी आपण कॉम्बॅकच्या वतीने शुभेच्छा देऊया. आता इथे पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये नारंगी संघानं टोटल 17 धावा इथे जमवले आहेत. फलंदाज रवी वाघवले त्यांच्या बॅटच्या साईडवर 2 चौकार 1 षटकार आपण इथे कार्तिक पाहिलेला आहे आणि कार्तिक सुद्धा आमचे चांगले गुणलेखक की त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करूया. तर का अजिंक्य बोर्डने सांगितलं कालच्या रात्रीमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं समालोचन या ठिकाणी स्कोरिंग केली होती आणि आजही या ठिकाणी ते स्कोरिंगसाठी आले त्यांचे स्वागत आपण करूया. आणि इथे दुसरा सामना सुरू आहे आजच्या दुसऱ्या रात्रीला वामडळ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये नारंगी. मयूर आलेले तर वाउंडल संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी. मात्र इथून आता वाउंडल संघाला चांगली गोलंदाजी करायला लागेल. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. कमबॅक करावा लागेल कारण का 4 ओव्हरच्या मॅचमध्ये विकेट जर आपण पाहिले तर विकेट सुद्धा चांगली पाटा विकेट बनवण्यात आलेली आहे. इथे विकेटमध्ये सुद्धा गोलंदाजांना आणि फलंदाजांना खूप चांगली मदत मिळते आहे. आता इथे पाहूया गोलंदाज आलेले आहेत मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना या चेंडूची फटका पसलाच जातोय मात्र इथे क्षेत्ररक्षण तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. पंचांची भूमिका सुद्धा आपण जर पाहिली तर खूप चांगली आमची आहे. एका बाजूला संजय वाघमारे आणि मेन पंच संजय वाघमारे ए बी म्हणूया आपण म्हणजे ज्याला शरीर देशची चांगली मजबूत आहे ते संजय वाघमारे चेज कांबळ्यावरून आले. मात्र इथे चौकार आलेला आहे त्यांचं स्वागत देखील बघा फलंदाज चौकाराने केलेलं आहे आणि दोन्ही ऑफिशियल आपण जर पाहिलं असेल चेस कांबळ्याचे आहेत. खूप चांगला निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी चौकार आला चौकाराच्या मदतीनं डावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या लेन्सन आकड्यावरती आणि हा आकडा कितपत लाभदायक ठरतो आता बॅटिंग करणाऱ्या टीमला की फिल्डिंग करणाऱ्या टीमला हे पाहणं तितकं गरजेचं असणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की चिचकामला गावचे हे दोन्ही ऑफिशियल पंच संजय वाघमारे आणि संजय वाघमारे त्यांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. पण तो खऱ्या अर्थानं आहे ना प्रचंड मेहनत त्यांची देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये असते. दुपारी आपण त्यांना पाहिलं खऱ्या अर्थानं अंपायरची भूमिका पार पाडत असताना ARPL मध्ये आणि आता रात्रीच्या या सत्रामध्ये आपण त्यांना या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडताना पाहतोय. 16 ते 22 एप्रिल या दिनानिमित्त त्यांची देखील स्पर्धा विभाग प्रमुख चषक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि कोणाला जर त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल मॅन ऑफ द सिरीजसाठी खऱ्या अर्थानं बाईक त्यांच्या माध्यमातून ठेवलेली आहे आणि चिचकांबला गावाची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा येत्या 16 ते 22 या दिनानिमित्त आपण पाहणार आहोत. महत्वाची विकेट यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट फलंदाज होईल बाद.
आदिवासी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने एक वेगळी पर्वणी, आदिवासी खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने एक वेगळी पर्वणी त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मॅन ऑफ द सिरीजसाठी मी तर म्हणेन बाईक येत्या 22 ते खऱ्या अर्थानं येत्या 16 ते 22 या दिनानिमित्त आपण ती स्पर्धा पाहणार आहोत। थँक्यू सो मच। नक्कीच धन्यवाद। आपण एप्रिलच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे। एका बाजूला संजय वाघमारे, दोन्ही संजय वाघमारे आमचे जे ऑफिशियल पंच आहेत, खूप चांगल्या ऑफिशियलची भूमिका इथे राहिलेली आहे आणि पंचाचं काम आपण पाहिलं असेल ना अजिंक्य, एका बाजूला आपण जर एखादा शब्द कुठला म्हटला तर आपण इकडून तिकडे फिरू शकतो, मात्र पंचाचा जो एखादा निर्णय जर गेला ना त्याला या ठिकाणी त्याला सामोरं जाण्यासाठी खूप मात्र या ठिकाणी घडामोडी होतील। मात्र पाहूया त्यांचा चांगला निर्णय आतापर्यंत इथे आलेले आहेत। इथे चांगला चेंडू आहे, चेक हॅलो सिंगल आले, सिंगलवर कार्तिक धावा फोरकरती धावा लागले नारंगी संघाच्या 23। हा नक्कीच 23 धावा फलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय। खऱ्या अर्थानं तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की समालोचक जर एखाद्या वेळी 23च्या जागी आता आपण 26 बोलू ना तर आपण माफी मागू शकतो, काही क्षमा असावी की 23 धावा आहे धाव फलकावरती, परंतु हा दमदार स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका, खऱ्या अर्थानं बॉलला फेकून दिलं, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा हा विलोभनीय षटकार। मैदानाच्या आतमध्ये पार पडणं तितकंसं सोपं नाहीये। 4-4, 5-5 तास, 6-6 तास कधी कधी मैदानाच्या आतमध्ये उभं राहून अंपायरिंग करावी लागते आणि नुसतं एक पुतला म्हणून उभं राहायचं नाहीये, ते योग्य तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत। वाईट असेल तर वाईट कवायत करण्यास देखील पंचांना भाग पाडलं जातं, मग सत्र दुपारचं असो किंवा रात्रीचं, मग त्यामध्ये झोप नसते किंवा उन्हाचा प्रभाव जरी जास्त असला तरी डिहायड्रेशनचा त्रास त्यांना नसतो, कारण की त्यांना पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पाडायचीच असते आणि योग्य तो डिसिजन, क्लिअर डिसिजन त्यांना द्यावे लागतात। आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना की आता पंचांची भूमिका पार पाडणं थोडंसं इझी आहे। पूर्वी DRS नव्हते, लाईव्ह नव्हते, त्या परिस्थितीमध्ये पंचांची भूमिका पार पाडली असेल पंढरीनाथ पवार सर? हा नक्कीच अमित आले तिसऱ्या ओव्हरसाठी आपण चांगलासा चेंडू सन्मान दिल्या, जमीन लगतचा कार्पेटला होता फटका, सिंगल 1 धाव आलेली आहे आणि पंचाचं काम सुद्धा आपण बोललं सोपं नाहीये। पूर्वी मात्र या ठिकाणी आता कसं प्रत्येकाचे आपण पाहिलं असेल वळखी जास्त झाले, प्रत्येक खेळाडू आता पंचांसुद्धा वळखायला लागले। पूर्वी थोडासा क्रिकेट वेगळं होता, पूर्वी तो आपण पाहिलं असेल जरा काय झालं का त्या एका मॅचमध्ये अशी आणीबाणीची वेळ यायची, तिथं हुज्जत व्हायची, मग एक स्पर्धा आपण पाहिलं असेल 4-4 दिवस चालायच्या। मात्र आता दिवस थोडे बदललेत, मैत्रीचे संबंध चांगले झालेले आहेत आणि आता मात्र चांगलेच दिवस या क्रिकेटसाठी आले आहेत, सगळ्यातच जागृत झालेले आहेत। आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं असेल ना तर एक चांगली मॅच एका बाजूला आपण पाहतो, नारंगी संघ तर नारंगी पाहुणा संघ आहे आणि वावडल संघ आपल्या परिसरात, मात्र इथे आपण पाहिलं असं गोलंदाज आले अमित, ते आता पहिल्या चेंडूत 1 धाव खर्च केलेली आहे। 2 षटकं संपली आहेत, 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये कार्तिक आपण 12 धावा पहिल्या आणि पंचाने मात्र इथे नो बॉल या ठिकाणी बघू या ठिकाणी आता निर्णय तिसऱ्या पंचाकडे हायकमांडकडे, आता हायकोर्टामध्ये आता उत्तम शेठ इथे केस दाखल केलेली आहे, तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे। मात्र पाहूया आता इथे दूध का दूध पाणी का पाणी, तसा या ठिकाणी अजिंक्य भोड यांनी उल्लेख जो केला होता की आता सगळ्या गोष्टी सोपं आहेत, मात्र कुठल्या संघावरती सुद्धा अन्याय होणार नाही आहे, त्याच्यासाठी योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे साई सभापती समर्थ लाईव्ह ची टीम हे काम करत असताना अनफिल्ड बॉलर इथे माझं पूर्ण चित्र दिसत नाहीये, समोरच गोलंदाज आहेत। चला तुमचा सर जो संजय सर तुमचा जो निर्णय असेल तो निर्णय आपण ऑफिशियलचा जो असेल तोच निर्णय योग्य असेल। नाही इथं पूर्ण क्लिअर दिसत नाही, एकच कॅमेरा आहेत, 2 कॅमेरा म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं असेल ना तर पूर्ण चित्र क्लिअर दिसत नाहीये। व्हाईट बॉल, चला पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे। या चेंडूत एक अतिरिक्त धाव कार्तिक इथे मिळेल नारंगी संघाला।
नारंगी संघाची आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 या अंकावरती. एक फलंदाज बाद झाला, 31 धावा. पहिला फलंदाज बाद झालेला आहे महेश 0 धावसंख्येवरती. त्याच्यानंतर आपण पाहता रवी आणि राहुल हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल हा देखील चेंडू उजव्या खूपच बाहेर चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वारंवार या ठिकाणी आता पंचांना कपायत करण्यास येथे भाग पाडला जातो गोलंदाज. आणि धावसंख्येची गती आता वाढलेली आहे. धावसंख्येची गती जर आपण पाहिली असता ग्राफ थोडा वरती उंच चाललेला आहे. 32 धावा, एक बाद 32. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असता 37 धावा. आणि त्या धावा देखील गोलंदाजाला चांगली कामगिरी करून इथे मात्र चांगलासा फटका, पॅरलर षटकार आले. 6 धावा, उत्तुंग षटकार. क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य बोर्ड तिथे तुम्हाला मात्र या ठिकाणी खूप तंदुरुस्त राहायला लागते. कदाचित या चेंडू झेल होऊ शकला असता कार्तिक. प्रयत्न मात्र ज्यावेळेस स्थिती छलांग लगावली, उडी मारली, सूर्यकुमार यादव सारखा ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी तिथे गेले, त्याचा फायदा कदाचित आपण पाहिला असता नारंगी संघाला. मात्र या षटकारानंतर आलेला 1 बाउंडचा लॉंगापवरून चौकार, 4 धावा. लागलेल्या धावफलकावरती नारंगी संघ प्रथम फलंदाजी करतोय. वामडल संघाच्या विरोधामध्ये एज लागले इथपर्यंत आवाज आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि पंचांना मात्र या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम निर्माण झाला नाही आहे. आणि इथे मात्र दुसरा फलंदाज नारंगी संघाचा बाद झालेला आहे 42 या धावसंख्येवरती. डीजे रवी अजून विकेटवरती आहे. तर रवीला मात्र याची विकेटची गरज असताना मात्र ती महत्त्वपूर्ण विकेट इथे मिळाली आहे ते वामडल संघाला. 13 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची विस्फोटक 4 ओव्हरची मॅच. उत्तम शेठ भुई त्या आपण पहिलं सेल व्यासपीठ आनंद घेत असताना आज त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस देखील आहे. जो आपण पहिलं सेल आणि लग्नाचा वाढदिवस देखील असून या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले, त्यांचे आपण इथे स्वागत करूया. आता 2 षटकं संपलेली आहेत, 3रा षटक मार्गस्थ आहे. आणि 3ऱ्या षटकामध्ये आम्ही तिथे कमबॅक करून देतोय तो वामडल संघाला. नवीन आलेले फलंदाज राहुल. आता कलिंगडे आपण पाहतोय हे मात्र अंतर आपण पाहिलं असेल भारतीय संघामध्ये राहुल मात्र हे राहुल कलिंगडे आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसरे राहुल पवार की पॉवर. सध्या पवार की पॉवर महाराष्ट्रामध्ये उत्तम शेट खूप मोठी आहे. मात्र हे पवार आपण पाहतोय ती नारंगी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये मात्र स्ट्रायकर एन होती कार्तिक. जो फलंदाज आपण पाहतो ना राहुल कलंगडे. आणि हा चेंडू मात्र काय आपण पाहिलं असेल खूप खराब चेंडू. पंचांनी नो बॉल इथे घोषित केलेला आहे. नशिबाचा पंजा, आम आदमी के साथ काँग्रेस के साथ. 5 धाबा इथे मिळाले आणि डीजे पंजा इथे मिळाले 48-48. फ्रीडचा चेंडू संजय सरांनी इथे इशारा केलाय. आणि फ्रीडच्या चेंडूती मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथे एक धाव या चेंडूती प्राप्त झालेली आहे. फ्रीडच्या चेंडूचा जास्त फायदा आतापर्यंत कुठल्या फलंदाजाला घेता आला नाही आहे.
याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं असं नाणिवली संघाला सुद्धा फ्री हिटची संधी निर्माण झाली होती. त्याच्यानंतर भिलोला संघाला सुद्धा फ्री हिटची संधी निर्माण झाली होती आणि ती षटक पाहिलं असेल आपण अमित यांचं तिसरं समाप्त झालेला आणि 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 49 धावा. माफ करा, 1 बॉल बाकी बोला ना क्षमा सर संजय सर, 1 बॉल बाकी आहे ना. 17 विखरलं गेलं. मला असं वाटतं षटक या ठिकाणी समाप्त झालं की मात्र 1 बॉल ज्या बाकी असेल या बॉलमधील आम्ही त्याचा चांगली गोलंदाजी झालेली आहे. हा थोडं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे आता असं क्षेत्ररक्षण विखरलं गेलं. मला असं वाटतं या ठिकाणी षटक संपलं की काय, मात्र 1 चेंडू बाकी असेल. पाहूया आता शेवटचा 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. आणि पहिल्या पोल जो असेल ज्या संघाचा धावसंख्येचा उच्चांक असेल त्या संघाला पुढे बाय दिली जाईल. आज 10चा पोल आहे त्याच्यामुळे सर्वात जास्त धावसंख्या ज्या आणि इथे मात्र लेग बिफोरची विकेट पंचानं मात्र बोट आकाशाकडे केलेला आहे. आणि याच्या अगोदर 1 चेंडू असताना आम्ही वर षटक सांगितलं सांभाळलं होतं. पंचाच्या आम्ही क्षमा मागतोय. मात्र त्या शेवटच्या चेंडूत फायदा झालेला आहे. तो वामडेल संघ टोटल धावा नारंगी संघाच्या लागले आहेत. त्या 49 धावा फलकरी. आणि हा देखील चांगलासा चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षण तैनात मिडीओ विकेटमध्ये 1 धाव प्राप्त केले. दुसऱ्या धावेसाठी कदाचित धोका होऊ शकला असता. मात्र इथे नारंगी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा कंप्लीट केल्यात. 51 धावा लागल्या त्या धावफलकावरती. आणि आतापर्यंत सर्वात उच्चांक धावसंख्येचा राहिलेला आहे तो नारंगी संघाचा. पाहुणा नारंगी संघ आहे जो दूरवरून आलेला आहे. आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण स्टँडर्ड डिलर चेंडूला फेकून दिल्या सीमारेषेच्या वरून. षटकार 6 धावा. चेंडू डाव्या स्टेराचा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा. संजय वाघमारे सर या ठिकाणी बाहेर येऊन सांगतात वाईट चेंडूची घोषणा झालेली आहे. अतिरिक्त धाव या चेंडूची दिली 58 58 धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू क्षेत्ररक्षण अस्थिरक्षक इथे थोडंसं आपण पाहिलं असेल खराब झालेलं आहे. आणि तिथे आपण पाहिलं असेल 1 धाव या चेंडूवरती कार्तिक प्राप्त झालेली आहे. 59 59 धावा लागल्या धावफलकावर. त्या धावसंख्येची चांगली गती आपण पाहिलेली आहे.
प्रत्येक प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 20 धावा. चांगला असा शॉट का तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, कदाचित डायरेक्ट हिट. नशीब बळवत्त फलंदाजाचं. जर का चेंडू डायरेक्ट एक्स्ट्राची हिट झाला असतं ना तर कदाचित ही रनआउटची विकेट मिळू शकली असती. मात्र 2 धावा इथे प्राप्त केल्या. कार्तिक आम्हाला सांगतायत की धावा टोटल लागल्यात नारंगी संघाच्या 61 धावा. 61 धावा लागल्या धाव फलकावरती. आणि इथे मात्र हा आमच्या कॉमेंट्री बॉक्सला ही सलामी आहे आणि या षटकार आलेला आहे 6 धावा. या षटकाराच्या बरोबर 67 धावा लागल्या धाव फलकावरती. आणि या स्पर्धेमध्ये अजिंक्य ज्या पहिल्या राऊंडमध्ये जो संघ सर्वात जास्त धावसंख्या करेल त्या संघाला बाय दिली जाईल. कदाचित पहिल्या मॅचमध्ये आपण 37 धावा पाहिल्या. त्या धावा देखील आपण पाहिलं असेल गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून आणि ते फटका पासला जातोय. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघा उत्तम शेठ घर फिरले काय घराचे वाशे फिरतात तशी काहीशी परिस्थिती. सुरळीत खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. 3 धावा कंप्लीट केले. 4थ्या धावाचा प्रयत्न फलंदाज दरानुसार 3 धावा कंप्लीट झालेत. षटक देखील ते समजलं. पहिलं सत्र समजलं आणि पहिल्या सत्रामध्ये 24 चेंडूमध्ये नारंगी संघाने धावा केला. कार्तिक 70 आणि 71 धाव संख्येचं आव्हान ठेवलेलं आहे ते वावंडल संघासमोर. 3 धावा बघा रोशन सर कंप्लीट केलेल्या आहेत. आणि चला पुढील नेक्स्ट मॅच टॉस. विष्णू पुढील दोन्ही मॅच असतील त्यांना कॉल करा. आणि वावंडल संघाला आता विजयासाठी गरज आहे ती तब्बल 71 धावसंख्येची. हा कार्तिक खरं तर आपण जर पहिला विचार तर केला सर पहिल्या सत्रामध्ये जो रवी जो आपण पाहिला असेल पहिल्या सलामीसाठी याला तिने 38 धावसंख्येची मोठी विनिंग खेळली. आणि कदाचित त्याला जर टार्गेट केलं असं 13 चेंडूमध्ये तिने 38 धावा केल्या. आणि त्याला जर स्वस्तात बाद केला कदाचित ह्या धावा कमी होताना पाहिल्या असत्या. मात्र आपण जर पाहिलं वावंडर संघाची रणनीती जी होती जी आपण पाहिली असेल प्लॅनिंग केली होती का कुठल्या क्रमांकावरती कुठल्या गोलंदाजी जी पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं रवीने 17 धावा कुठून काढल्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा पहिल्या 12 पाहिल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली धावसंख्या होती. 12 धावसंख्या आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येने उभारी घेतली 20 धावा आल्या. आणि टोटल 4 षटकामध्ये 70 धावा इथे जमवल्या आहेत. आणि मोठ्या धावसंख्येचा एक टार्गेट इथे सेट केले. चला वावंडल टीम सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण आता लगेच दाखल करा. मयूर आणि संदीप या 2 खेळाडूंना चांगला खेळ इथे करायला लागेल. चला पुढील मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन आयजक आपण दोन्ही टीमला कॉल करा. आणि आता गरज आहे ती 24 बॉलमध्ये 71 धावसंख्येची. सध्या आपण जर पाहिलं असेल सगळे प्रेक्षक वर्ग इथे आहे. आपटा आणि त्यांच्या विरोधात असेल वाशिवली ठाकूरवाडी. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या ठिकाणी आपण नाला असाल तर प्लीज त्याची संपर्क करा. याच्यानंतर मॅच असेल आपटा आणि वाशिवली ठाकूरवाडी या 2 संघाच्या दरम्यान. इथे तिसरी मॅच खेळवली जाईल. पहिली मॅच आपण 37 धावसंख्येची पाहिली. दुसरा मॅचमध्ये धावसंख्या उच्चांक आपण पाहिलेला आहे. आणि अजिंक्य भोडी जी पाटा विकेट जी आपण म्हणतो ना ही चमत्कारिक विकेट आहे. ही विकेट वेगवेगळे रंग घेते. आणि काल देखील पहिली मॅच लो स्कोरिंगची झाली नंतर हाय स्कोरिंगची झाली. नंतर मात्र जशा मॅच होत गेल्या तशा लो स्कोरिंगच्या मॅच होत गेलेल्या आहे. आता पाहिलं तर आपण आव्हानामध्ये थोडासा बदल पाहिलेला आहे.
सकाळी आपण ज्यावेळेस संध्याकाळी आलो तेव्हा मैदानावरती एवढा सोसायटीचे वारे होते ना की असं होतं असं कंटिन्यूचं वारे जर असेल ना तर आयोजकांना इथं चेंडू पुरवणं कठीण झालं असतं. आणि माझ्या नंतर इथे वारे आपण पाहिलं शंभलेले आहेत. आणि आज वाटा आपण पाहिलं असेल वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम बीच मोठा की आपण पाहिलं असेल दिवस आपल्यासाठी आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल बरेचसेच जे वारकरी समाजाची मंडळी आपण पाहिलं असेल देहू आळंदी इथे देखील गेलेले आहेत. मात्र पहिल्या चेंडूत आपण पाहिलं असेल इथे बाउन्सिंग टॅगचा वापर केला जातोय आणि पहिला चेंडू डॉट बॉल आलेला आहे. इथे देखील चांगलासा चेंडू स्लोवरचा हा चेंडू गती परिवर्तन केला जातोय लाऊड अपील. मात्र इथे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. नॉट आऊट पंच सांगून देतात नॉट आऊट. मात्र वाउंडल संघाला 71 धावसंख्येची गरज असताना मात्र हा आडवे तिडवे फटक्या खेळण्यापेक्षा तुम्ही आता चेंडू बॅटवरती घ्या सिंगल डबलला प्राधान्य द्या आणि त्याच्यानंतर आक्रमण करा. जर असे तुम्ही फटके आडवे तिडवे खेळले तर आत्तापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. एज लागले गलीमध्ये चेंडू जातोय श्याम राधेचा हा श्याम. मात्र हे नारंगीचे श्याम आहेत चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडू बघा कार्तिक 3 चेंडू फेकले ना 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर याच पाहतो नारंगी संघ 70 धावा करत असता वाउंडर संघ काय या धावांचा पाठलाग होणार नाहीये हा विचार हा प्रत्येक फलंदाजाने केला पाहिजे. इथे मात्र चांगला चेंडू होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं हात फटका ऑनसाईड मध्ये खेळायचा होता मिड विकेट मध्ये खेळायचा मात्र चेंडू गलीमध्ये जातोय. 2 धावा इथे प्राप्त केलेल्या आहेत. सध्या सिंगल डबलने काहीच फरक पडणार नारंगी संघाला. मात्र चौकार षटकार करता हवाई सफर इथे तुम्हाला करायला लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर तुम्हाला जास्त पाठवावं लागतील. आता थोड्याच वेळामध्ये आपण पाहतो ही आंतरराष्ट्रीय देवा पाटील एअरपोर्टवरती आपलं स्वागत हे ऐकायला मिळेल का. अजिंक्य भोडी आता सगळ्यांना मात्र उत्सुकता लागलेली आहे. इथे मात्र आपण पहिल्या सर बट शॉट करायचा प्रयत्न केला जातो. नारंगी संघ आज मात्र कुठल्या ईर्ष्याने आलेले आहेत काय त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या प्लॅनिंग त्यांनी ज्यांच्या मनासारख्या केल्या सगळ्या त्यांच्या मनासारख्या गोष्टी रोशन मात्रे सर इथे घडत आहेत. आणि इथे 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कार्तिक आम्हाला सांगतात फक्त 4 धावा लागल्या धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी श्याम यांची राहिलेली आहे. पहिला चेंडू 2 डॉट त्याच्यानंतर सिंगल त्याच्यानंतर डबल आणि त्याच्यानंतर लेग बाईची एक सिंगल. खूप चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. आपण आता थोडासा कठीण होत चाललेला आहे आणि इथे फटका पासला जातोय टायमिंग जुळत नाहीये आणि फलंदाज मात्र वाउंडर संघाचा या चेंडूतील झेलबाद मयूर. आपण राज माळी यांना ऐकलं होतं. प्रत्येक जसं सिच्युएशन जशी परिस्थिती खूप चांगला डीजे ऑपरेटिंग चांगली ट्युनिंग त्यांची आमची जमली होती आणि तसेच मात्र ते आमचे माळी डीजे त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि त्यांची सुद्धा खूप चांगली ऑपरेटिंग इथं पाहतोय. आपण मात्र 71 धावसंख्येचा पाठलाग करा कार्तिक 4 धावा मला सगळे धावफलकात 1 फलंदाज बाद झालेला आहेत. म्हणजे अर्थातच आता गरज असेल 67 धावसंख्येच्या 18 चेंडूमध्ये 18 चेंडू 67 धावसंख्येचा आव्हान खूप मोठं आहे. मात्र या 67 धावसंख्येवरती आपल्या संघाला पोहोचायचं असेल तर इथून आक्रमण झालं तर कदाचित या धावांचा देखील पाठलाग होईल. मात्र इथे मिडॉपमध्ये चेंडू जातो चेंडू डॉट बॉल आलेला आहे. गोलंदाज नारंगी संघाचे आलेले ते साहिल पहिला चेंडू टाकत असताना डॉट बॉल इथं आलेला आहे. आता 17 चेंडू आणि 67 धावसंख्येची गरज. चला आपटा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल
वाशिवली ठाकूरवाडी टीम कॅप्टन्स. चला लॉसमध्ये थोडासा चेंजेस बदल झाले. खंडाळ आणि वाशिवली ठाकूरवाडी दोन्ही टीम कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. एकशे मॅच आपली असेल. मात्र पाहूया इथे गोलंदाज झाईल आणि इथे मात्र चांगला सहा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. राहुल यांनी टिपलेला हा झेल आणि संपला इथे फलंदाजाचा खेळ. धिबा पाटील नामवत फक्त या ठिकाणी आता द्यायचंच बाकी आहे. बाकी सगळं एअरपोर्ट पूर्ण झालेलं आहे. मोदीजीने तिथे लँड केलेलं आहे किंवा आपण पाहिलं असेल उद्घाटन सोहळा तिथे पार पडलेला आहे आणि सगळ्या भूमिपत्रांचं आता लक्ष लागलं आहे. त्या धिबा पाटलांचं नाव कधी त्या एअरपोर्टला लागलं मात्र तिथे षटकार हवाई सफार केले फलंदाजाने 6 धावा. संघ करते गरज आहे. मात्र ह्या वर्षी आपल्याला एकवीर आईचं मान पनवेल कोलीवाड्याला देण्यात आलेला आहे. आता ते हलक्यात स्टेअर केला चेंडू स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जातो. सिंगल एक धाव या चेंडू झाले. चांगला कमबॅक केलेला आहे. इथं षटकार आल्यानंतर साहिल हा गोलंदाज कमबॅक करून देतोय. सिंगलच्या बरोबरने 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावती लागलेले आहेत. 11 धावा 60 धाव संख्येची आता गरज आहे विजयासाठी. अजूनही मॅच पडेल मॅच होईल सामन्यात परतेल आणि याच्यामध्ये या चेंडू त्याला मात्र षटकार. क्रिकेटमध्ये कुठल्या गोष्टी नॉट पॉसिबल अशा कुठल्याच नाही. सगळ्या गोष्टी शक्य मात्र षटकार इथे आलेला आहे. आणि साहिलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा इथे आलेल्या आहेत. स्लोअरचा चेंडू गती परिवर्तन त्यांचा पैस इथं पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू इथे आलेला डॉट बॉल. 11 चेंडू 54 धावसंख्येची गरज. बुद्धाजी आमचे आलेले आहेत त्यांचे आपण स्वागत करूया. खरं आपण पहिल्या सल्ले आदोशा बंधावरती त्यांचा खूप चांगलं प्रेम आहे. इथे मात्र या चेंडूवरती जागा बनवून खेळायचं होतं. मिड विकेटमध्ये चेंडू जातो. या एक सिंगल धाव या चेंडूवरती. सिंगलमध्ये आता काम चालणार नाही आहे. इथे तुम्हाला हवाई सफर करायला लागेल. 53 धावसंख्येची अजूनही गरज असेल कार्तिक. आता चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडू 53 धाव. 10 चेंडूमध्ये 53 धावसंख्येची गरज. गोलंदाज आलेले आहेत राहुल कलिंगडे. सध्या कलिंगडाला जास्त मागणी आहे अजिंक्य. कारण का गरमी जशी वाढलेली आहे ना तशी कलिंगडाला आता जास्त मागणी आहे. आणि इथे बरेचसे स्टॉल मला असं वाटतं कलिंगडचे लावलेले आहेत. जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांच्याकडे आपण पाहिलं असं वडापाव असेल कलिंगड असेल त्याचबरोबर बुर्जी पाव असेल. आज मात्र तुपकार बीज आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज जास्त काही खाणार नाही आहेत. आणि उद्या मात्र चतुर्थी ना. उद्या गणेश जयंती चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थी आणि इथे मात्र या चेंडूची फटका मात्र या ठिकाणी
खूप चांगला एफर्ट इथे देण्यात आलेली आहे स्क्वेअर लेगमध्ये. काय मस्त क्षेत्ररक्षण तिथं झालेलं आहे आणि 100% आपल्या संघासाठी योगदान एफर्ट दिलेले आहे त्या क्षेत्ररक्षकानं. रमाकांत चांगलं क्षेत्ररक्षण तिथं झालेले आहेत. आणि आता सगळ्या गोष्टी नारंगी संघाच्या जशा मनामध्ये त्यांनी ज्या प्लॅनिंग केल्या होत्या, जशा त्यांनी योजल्या होत्या, तसंच त्यांच्या मनासारखं घडतं आहे. व्यासपीठचा उत्तम शेठ भोईर सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं ती आपण स्वागत करूया. आणि आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील असून आज या स्पर्धेला उपस्थित मात्र इथे षटकार या चेंडूला 6 धावा. बुधाजी शेठ या ठिकाणी खातरजमा करतायत. या ठिकाणी शेठला सांगतायत का भोजन आणायचं आहे का, इथे भोजन ठेवू का. मात्र या ठिकाणी वहिनी स्वरूप आजपर्यंत असेल केक कापून सेलिब्रेशन त्यांनी केलं असेल. मात्र या ठिकाणी ते उपस्थित झाले, त्यांचे आपण स्वागत करूया. समाजाप्रती खऱ्या अर्थानं उत्तम शेठ भोईर साहेबांचा खूप चांगला कारभार राहिलेला आहे. आणि ज्या वेळेस आपण पाहिलं असेल मराठासाठी आपण पाहिलं असेल जो मराठा आरक्षणासाठी खऱ्या तो जो तिढा होता, जो विडा होता, त्याच्यासाठी आपण पाहिलं असेल विनायक साहेब मेटे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून बराच संघर्ष या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर मनोज जरांगे दादांच्या स्वतः पाठी राहून त्यांनी आपण पाहिलं असेल मराठा योद्धा त्याच्यासाठी संघर्ष खूप मोठा राहिलेला आहे. असं व्यासपीठावरती आपण पाहतोय उत्तम शेठ भोईर यांचं आपण इथं स्वागत करू. षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकर कार्तिक इथे समाप्त झालेत. 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 धावा लागले धावफलकामध्ये 6 चेंडूमध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. एमडी बाई, एमडी आमचे चांगले समालोचक, त्यांचंही आपण स्वागत करूया. एमडी देखील चांगले समालोचक आहेत. एमडी बाहेर त्यांचे स्वागत आपण करूया. आणि इथे या चेंडूवरती एक चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. डॉट बॉल मंगेश आलेल्या गोलंदाजीसाठी इथे डॉट बॉल आलेला आहे. आता सामना थोडासा आपण पाहिलं असेल ना, थोडासा कंटाळा अवस्थेत झालेला आहे. एकतर्फी हा सामना होतोय. जसं आक्रमण झालं तसं वाटत होतं की या मॅचमध्ये चांगली संघर्ष पाहायला मिळेल. आता एकच धाव या चेंडू सिंगल आली. आता सिंगलने काम चालणार नाही आहे. चला लोणावळा टीम आलेली आहे का चौकमध्ये थोड्याच वेळामध्ये तो लोणावळा संघ येतोय. ऐनवेळी मला असं वाटतं व्हाईट कार्ड एंट्री त्यांना मिळाले का चेंजेस करण्यात आलेले. लोणावळा त्यांच्या विरोधामध्ये वाशिवली ठाकूरवाडी अशी तिसरी मॅच असलेली. ते फटका फसला होतो, विकेट आलेली आहे. या दरम्यान सन्मानी आपण पाहतोय टेंभरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आमचे परममित्र सन्मान्य विजयदादा ठोंबरे आणि त्यांच्या समाज आपण रविदादा ठोंबरे आणि त्याचबरोबर सगळा त्यांचा मित्र परिवार इथे आलेले आहे. त्यांचं सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. या आई गावदेव ट्रॉफी त्यांनी आयोजित केलेली या नाईट स्पर्धेमध्ये आहे. विजयदादा ठोंबरे आणि रविदादा ठोंबरे यांचं आपण इथे स्वागत करूया. व्यासपीठात आपलं स्वागत. आणि उत्तम दादा भोईर यांची आज अॅनिव्हर्सरी आणि त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या खूप सुद्धा आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सरपंच साहेब सुद्धा त्यांना विश करतायत. 22 वर्ष तरी आपण पाहिलं असेल त्यांच्या लग्नाला पूर्ण झालेले. मात्र इथे या चेंडूवरती केलेलं आक्रमण चांगलं ज्या ठिकाणी चेंडूला गॅदर केलेला आहे. ओके ओके, तुम्ही टीम जास्त काही भोया करून की ते कॅमेरा आहे. बघा षटकर चेक करा. षटकर दूध का दूध पाणी का पाणी लगेच तुमच्या समोर इथे लगेच चित्र स्पष्ट होईल. रवी यांनी चांगलं मात्र या ठिकाणी चांगला चेंडूला अडवलेलं आहे. सपे मस्त ट्राय गुड ट्राय केलेले.
एकच धाव मला सड रवी एकच घेते ना एकच धाव कंप्लीट केली आहे आणि एक धावसंख्येच्या बरोबरीने वाउंडल संघाची धावा कार्तिक 27 धावा 71चा पाठलाग करत असताना 27 धावा लागल्या धाव फलकावरती. हा सुरेख चेंडू मात्र पंचांनी दोन्ही हात जमीन समांतर केले आहेत आणि वाईट बॉल इथे आलेले 28 धावा या सिंगलच्या बरोबरीनं लागले ते धाव फलकावरती. सामन्यामध्ये मजा नाहीये. सामने एकतर्फी झालेले आहे. सामने जर 80-30 झाले असते ना पहिली मॅच मात्र एकदम चांगली कडक झाली. पहिली मॅच एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 38 धावांचा गोलंदाजांना खूप चांगला या ठिकाणी आपण पहिल्याचं संरक्षण केला आणि आई गावदेवी साई समर्थ नाणिवली संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे आणि दुसरा सामना पूर्णपणे एकतर्फी होतो. एका बाजूला वनवाटा इथून आपण पहिल्या असेल दूरवरून आलेला नारंगी संघ त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. प्रवीण दादा आपलंही स्वागत. प्रवीण दादा असतील आमचे उपसरपंच माजी उपसरपंच आदरणीय विजयदादा ठोंबरे रविदादा ठोंबरे. विजयदादा आमचे क्लासमेट